ऐतिहासिक मताधिक्याने विजयी केल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांचे आभार मानले असून 2019च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी निवडून आलो. 5 वर्षात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आणलेला निधी ज्या गावांनी मताधिक्य दिला त्या गावांना दिला आणि ज्या गावातून मताधिक्य मिळालं नाही त्या गावांना पण तेवढाच निधी देऊन निधी वाटपात भेदभाव केला नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी दिवस रात्र काम केलं. प्रचारादरम्यान केलेल्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद देऊन केलेल्या विकास कामाची पावती दिली आहे. त्यात लाडक्या बहिणींची भर पडल्यामुळे 1,24,624 मतांनी मिळालेल्या विजयामुळे वाढलेली अधिकची जबाबदारी आपणा सर्वांच्या सहकार्यानं निश्चितपणे पार पाडू असा विश्वास कोपरगावचे नूतन आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील जनतेला दिलाय. विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे ऐतिहासिक विजयानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटोपून पहिल्यांदाच मतदारसंघात आगमन झालं. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात मतदारसंघातील जनतेचे त्यांनी आभार व्यक्त करताना आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. यावेळी महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवण, पद्माकांत कुदळे, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, नारायण मांजरे, धरमचंद बागरेजा, एमटी रोहमारे, बाबासाहेब कोते, डॉक्टर अजय गर्जे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहराध्यक्ष सुनील गंगुले, काकासाहेब जावळे, आनंदराव चव्हाण, वसंत दंडवते, संजय शिंदे, सोमनाथ चांदगुडे, संभाजी काळे, तहसीलदार महेश सावंत आदींसह सर्व संचालक, संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कारखाना आणि संलग्न संस्थांचे अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण सर्वांच्या लोकांचा विरोध होता ची मला कल्पना होती. तरी देखील आपलं कामं झाली पाहिजे म्हणून आपण अजितदादांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आपण निधी मंजूर करून आणला. जास्तीचे कामं कशी झाली पाहिजे या शेवटच्या 1.5 वर्षामध्ये अजून जास्तीचा निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. या सर्व कामाची पावती किंवा आपल्या सर्व लाडक्या बहिणींना सोडून चालणार नाही. या सर्व गोष्टी असतील आणि निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जरी आपल्याला निकाल माहिती होता पण प्रत्येकाने त्या ठिकाणी रात्रंदिवस काम केलं आणि म्हणून आपल्याला हा विजय मिळाला असं मी मानतो. आणि म्हणून आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा तर म्हणजे एकाच वेळेस आभार मानायचे होते. आभार मानणं एकदा सांगून संपलं असं होऊ शकत नाही. कारण की आपण एवढं काम केलं. मागच्या वेळेस 822 मतांनी आपण निवडून आलो होतो. ठीक आहे, 2014ला 30,000 मताधिक्य पार करून आपण 800 मतांनी निवडून आलो. 822 मतांनी निवडून आलो. 5 वर्ष आपण जे काही काम केलं, जो काही निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा त्यांचं मोलाचं सहकार्य, मदत, आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं. 822 मतं मिळून एवढे कामं आपण करू शकलो. आपल्या काही गावांनी त्या ठिकाणी मताधिक्य कमी किंवा मताधिक्य त्या ठिकाणी नव्हतं, तरी देखील मी त्या ठिकाणी भरभरून काम करण्याचा प्रयत्न केला. फक्त म्हणायचो आपण मागे नाही दिलं पण पुढे द्यावं अशा प्रकारची विनंती करायचो. तुम्ही एवढं दिलं त्याचा बोजा अजून झाला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले. सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले. तर आभार कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी मानले. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.